नमस्कार, मी स्वप्नजा माझ्या स्वधीरा या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत करत आहे। आज आपण संस्कृतमधला एक श्लोक आहे यत भावो तत भवति याचा अर्थ पाहणार आहोत। तर याचा अर्थ असा आहे की आपण जसा विचार करतो, आपण आपला जसा दृष्टिकोन ठेवतो त्याचप्रमाणे आपल्याला परिणाम भोगावे लागतात। म्हणजे जर मी सकारात्मक विचार करत असेल तर त्याचे परिणाम नक्कीच सकारात्मक असतील आणि जर मी नकारात्मक विचार करत असेल तर त्याचे परिणाम नक्कीच नकारात्मक असतील। समजा माझी परीक्षा आहे आणि मी असा विचार करते की मी नक्कीच या परीक्षेत उत्तीर्ण होणार, यशस्वी होणार आणि मी त्यासाठी तशी मेहनतही घेईन आणि मी नक्कीच यशस्वी होईल। पण मी असा विचार केला की परीक्षेमध्ये गेल्यावर मला काहीच येणार नाही आणि त्याचप्रमाणे परीक्षेत गेल्यावर मला काहीही येणार नाही, म्हणजे त्याचे परिणाम नकारात्मकच होतील। आता आपण एक उदाहरण घेऊ। आपल्या भारताचे माजी राष्ट्रपती डॉक्टर APJ अब्दुल कलाम हे 11वे राष्ट्रपती होते आणि त्यांचा जो जन्म आहे तो एक मच्छीमार कुटुंबात झाला होता। त्यांची स्थिती अत्यंत गरीब होती आणि त्यांना व्हायचं होतं एक वैज्ञानिक, पण त्यांनी असा नकारात्मक विचार कधीही केला नाही की आपलं जे कुटुंब आहे ते अत्यंत गरीब आहे, मी वैज्ञानिक कसा होणार। नाही, त्यांनी नेहमीच सकारात्मक विचार केला। ते म्हणाले की मला वैज्ञानिक व्हायचं आहे आणि मला माझ्या भारताला शिखरावर पोहोचायचे आणि त्यांनी त्या सकारात्मक विचाराने तसं प्राप्त केलंही। एवढंच काय, ते वैज्ञानिकच नाही तर आपल्या भारताचे मिसाईल मॅन ऑफ इंडिया म्हणून ओळखले जातात। तर मित्रांनो, यासाठीच आपणही सकारात्मक विचार करायला चालू करूया आणि सुंदर आणि सुखी जीवन जगूया। आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका। धन्यवाद।